दर्जेदार खाद्यपदार्थ आणि विश्वासार्ह सेवा देत अजवा हाऊस ऑफ ड्रायफ्रूटने दिवाळी गिफ्टिंग एक्झिबिशनचे आयोजन केले. 10 वर्षाची परंपरा जपत त्यांनी पनवेल, खारघर, तळोजा फेज 1, शिळफाटा, कल्याण, भिवंडी, रोहा आणि आजमगड उत्तर प्रदेश अशा 8 शाखांद्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. या एक्झिबिशनमध्ये प्रीमियम गिफ्ट बॉक्स, ड्रायफ्रूट, चॉकलेट्स, हॅम्पर्स यासारखे आकर्षक गिफ्ट्स नागरिकांसाठी ठेवण्यात आले. उद्घाटन आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, इक्बालभाई नावडेकर, जमील खान, हांजला नावडेकर, हनीफ कच्ची आणि हसन शोंडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांना दिवाळीनिमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला खास गिफ्ट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या एक्झिबिशनचे ठिकाण रॉयल ट्युलिप हॉल, 2nd फ्लोअर, सेक्टर 7, खारघर असून ऑर्डरसाठी 932 456 6332 व 80 70 666 444 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आज खारघरमध्ये आजवा परिवाराने जो उपक्रम आयोजित केलेला आहे, ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये त्यांची वाटचाल राहिलेली आहे आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे काही त्यांनी चांगले प्रोडक्ट, दर्जेदार प्रोडक्ट त्यांच्या प्रोडक्ट लिस्टमध्ये ऍड केलेले आहेत, त्याचं एक सुंदर प्रदर्शन या ठिकाणी तुलिप हॉटेलमध्ये त्यांनी भरवलेलं आहे. आम्ही इथे आल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक एक प्रोडक्ट जेव्हा बघितला, त्यांची 10 वर्षाची वाटचाल त्या सगळ्या एक्झिबिशनमध्ये आम्हाला दिसली. त्यांच्या सगळ्या प्रवासाचे, प्रगतीचे आम्ही साक्षीदार आहे. आणि खऱ्या अर्थानं आजवा परिवाराने पनवेलकरांच्या हृदयात कशा पद्धतीनं स्थान प्राप्त केलंय हे जर का आपल्याला बघायचं असेल तर या प्रदर्शनाला खरं तर भेट दिली पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे एक एक प्रोडक्ट आहेत, दर्जेदार ज्याला म्हणू शकतो, क्वालिटी म्हणू शकतो, जे प्रोडक्ट कधीतरी परदेशात आपण खाल्ले असतील असे प्रोडक्ट सुद्धा या सगळ्या एक्झिबिशन मध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणि आपण अगदी सुरुवात करतो ड्रायफ्रूट पासून ते सगळे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स इथपर्यंतच्या प्रोडक्टची एक मोठी रेंज या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. छोट्या आनंदाच्या क्षणापासून मोठ्या मोठ्या सणांपर्यंत आपण आपल्या परिवाराबरोबर जेव्हा ते आनंदाचे क्षण साजरे करतो तेव्हा सोबतीला आजवाचे हे प्रोडक्ट असले तर मला वाटतं त्या आनंदामध्ये अजून आनंद मिसळला जाईल, आपला आनंद द्विगुणित होईल. अशा पद्धतीने आजवा परिवाराने आपली वाटचाल ठेवलेली आहे, आपले प्रोडक्ट डिझाईन केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आलो, एक्झिबिशन बघितलं. अनेक प्रोडक्ट ह्यापूर्वी आम्ही टेस्ट केलेले आहेत, आम्ही गिफ्ट केलेले आहेत, पण आता ह्याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे दिवाळीसाठी म्हणा किंवा येणाऱ्या सगळ्या सणांसाठी यामध्ये चांगले प्रोडक्ट्स आपण एखाद्याला गिफ्ट देऊ शकू असे दर्जेदार प्रोडक्ट सुद्धा आम्हाला बघायला मिळाले. शेवटी 10 वर्ष या गोष्टीचं सातत्य ही मंडळी टिकवतात, आजवा परिवार टिकवतो. याचं रहस्य त्यांनी जनतेला दिलेलं प्रेम, सेवाभाव आणि क्वालिटी जी त्यांनी मेंटेन केली. खरं तर या सगळ्या विषयाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. शेवटी आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य हे सुद्धा त्यांच्या यशाचं गमक आहे आणि त्यामुळे प्रत्येकाशी एक त्यांचं बॉन्डिंग तयार झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आजवा परिवाराने जी आजपर्यंतची प्रगती केलेली आहे, मला वाटतं लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केल्यामुळे 10 वर्ष ते त्यांचं नाव टिकवू शकले, एक स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करू शकलेले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि पनवेल परिसरामध्ये अगदी मुंबईपर्यंत आणि बाहेरही त्यांच्या ब्रांचेस ज्या वाढत चाललेल्या आहेत, मला वाटतं की नागरिकांनी प्रेम दिल्यामुळे, त्यांना एक्सेप्टन्स मिळाल्यामुळे हा त्यांचा विस्तार होतोय. पुढच्या अनेक वर्षासाठी आज 10वी अॅनिव्हर्सरी ते साजरी करतात, पण पुढच्या 50-100 वर्षापर्यंत आजवा परिवार जनसेवेसाठी हे काम करत राहो, लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान असंच अविरतपणे टिकून राहो, वाढत राहो, याच शुभेच्छा मी आजच्या मंगलदिनी देतो. सर्वप्रथम मी आजवा परिवाराला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी लाख शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजवा नावातच, जसं इक्बालभाई बोलले की नावातच एवढं पावित्र्य आहे. आजवाचा अर्थच असा आहे की त्या ठिकाणी मदिनाला, मुस्लिम धर्माचं जे पवित्र स्थळ आहे, त्या ठिकाणी जे खजूर होतो किंवा प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी ज्या ठिकाणी एक असं रोपटं लावलं होतं, त्याच्यातून जे एक फळ तयार झालं त्याला आपण तिथलं खजूर म्हणतो, त्याचं नाव आजवा आहे.
आणि त्या पावित्र्य टिकवण्यासाठी आजवा परिवारानं अथक मेहनत घेतलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे एक्झिबिशन नाही, हे प्रदर्शन नाही, हे दर्शन आहे, हे वास्तव आहे. कारण आम्ही सगळ्यांनी ते टेस्ट केलंय, आम्ही बघितलंय, त्या क्वालिटीसाठी आम्ही सगळं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मी एकदा दोनदा नाही 8-10 वर्ष झालं या आजवा परिवारशी जोडलो गेलो. मला कधीतरी वाटलं असं की मला एखादी वस्तू क्वालिटी मला हवी आहे, ती मला क्वालिटी कुठे मिळेल, मला व्हरायटी कुठे मिळेल. तर मला एक पनवेलला निघालेल्या त्या आजवाच्या मला त्या ठिकाणी शॉपमध्ये मला मिळालं. पण ती क्वालिटी क्वांटिटी आणि त्या सगळ्याच गोष्टी आतापर्यंत गेली 10 वर्ष मला अभिमान वाटतो की तिथलं उद्घाटनाचं मला सुद्धा एक चांगलं भाग्य आहे माझं की ती संधी सुद्धा आजवा परिवाराने मला दिली. आणि आजवामध्ये तुम्ही जर आता एक आमचे रिजवानबाई सोडले तर पहिला आहे आरिफ भाई आहे, दुसरा आहे आसिफ भाई आहे, तिसरा आहे अदर भाई आहे आणि चौथे आमचे रिजवानबाई आहे. म्हणजे ये मध्ये सुद्धा हे 3 भाऊ आणि हा 4था भाऊ त्याच्यामध्ये ऍडजस्ट झालेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे वास्तव आहे, ही टेस्ट आहे, ही क्वालिटी आहे. आणि विक्रांतजी जेव्हा म्हणाले की आता हे ब्रँड झालाय, आता आजवा हे एक ब्रँड आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला आता पुन्हा मला असं वाटत नाही एक्झिबिशन फक्त सगळ्यांना एकत्र करण्याचा हा येतोय, अदरवाईज आम्ही काय करतो हे दाखवायची गरजही आता उरली नाही. याच्यानंतर मला असं वाटतं की खारघरला ते आजवाचं दुकान निघालं, मला सांताक्रूजला निघालं, बऱ्याच ठिकाणी मुंबईत कितीतरी शाखा ओपन झाल्या. मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा परिवारातला जो हा तुमचा ही क्वालिटी आहे ही आता सगळीकडे वाढत चालली आणि स्टँडर्ड ब्रँड म्हणून आजवा म्हणलं की लोक डोळे दाखवून त्या ठिकाणी त्या वस्तू घेणार आहेत. आणि याच्या अगोदर आता मला टेस्ट करायला लावलाय. टेस्ट मी तितक्या केले त्याच्यामध्ये की मला आता इथं येऊन पुन्हा नव्याने काय टेस्ट करायची गरज नाही. आणि मी ज्या दिवशी 8-10 वर्षापूर्वी इथे आलो आणि त्याच्यानंतर हसनभाई या ठिकाणी बसलाय अतिशय प्रामाणिकपणे. म्हणजे त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, विक्रांतजी जसं बोलले की एखादा दुसरा वर्ष एखादा मोठा बिझनेस निघतो, मग कुठेतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि ते टिकत नाही. पण हे वाढत चाललंय, टिकण्यापेक्षा हे वाढत चाललंय. कारण हसनभाईसारखी माणसं, अनेक तुमचा प्रामाणिक स्टाफ, लोकांच्यासाठी तिथे गेल्यानंतर अतुतीनं दारापर्यंत त्याला घ्यायला येणं, परत सोडायला येणं, त्याला चांगली क्वालिटी देणं, घेऊ न घेऊ त्याच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलणं, हा अप्रोच महत्वाचा असतो. त्यातून बिझनेस वाढत असतो. तर तुम्हाला टीम सुद्धा अतिशय चांगली मिळाली. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजवा परिवार संपूर्ण मला असं वाटते की इथं नाही महाराष्ट्राने देशाच्या आता बाहेर सुद्धा जाऊ शकतो, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा आता आपल्याला प्रदर्शन ठेवायची गरज नाही. आता फक्त आपण ब्रँचेस काढत जायचं. तुमचे मी त्या ठिकाणी क्लायंट बघितले, अरे मी तर त्यातला एक हजारात छोटा क्लायंट आहे. तुमचे क्लायंट इतके मोठे स्टँडर्ड आहेत. मी बघितलं, मी तुमचे ते पॅम्पलेट ते वाचलं, मी ब्रोशर तुमचं बघितलं, त्याच्यावरती तुमचे एवढे टॉप जे काही त्यांनी टेस्ट केलं ते असे तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळं तुम्ही ही क्वालिटी अशी टिकवाल, हा बिझनेस तुमचा असा वाढत जाऊ. आणि विक्रांत बोलला तसं 10वं वर्ष नाही, 11वं, 20, 100 वर्ष तुमची पुढचं जनरेशन सुद्धा याच्यामध्ये ताकद उतरून हा ब्रँड जागतिक लेवलला जाईल. एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. देखो, पहले तो मैं आमदार साहब और बाला साहब का बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि जब भी उनको कोई भी आजवा हाउस ऑफ ड्राई फ्रूट्स के शॉप के इनॉग्रेशन वगैरह, ईद रहो कुछ भी रहे हो, हमारे फैमिली मेंबर के जैसा है, फौरन घर पे पहुंच जाते हैं. और आमदार साहब भी और अपना बाला साहब भी. मैं विक्रांत दादा पाटिल का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता. आज उनकी 3 बजे मीटिंग थी, फिर भी 2 बजे 2:15 बजे तक अपने इधर रुके हुए थे. तहे दिल से बहुत बड़ा मैं उनका शुक्रगुजार हूँ. और वो आजवा हाउस ऑफ ड्राई फ्रूट को बहुत पसंद करते हैं. और हम सब कस्टमर का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमारे ब्रांचेस पे ब्रांचेस खोल रहे हैं, क्योंकि कस्टमर हमको सपोर्ट कर रहे हैं, पब्लिक हमको पसंद कर रही है. हमारे 8 ब्रांच है तकरीबन. 10 साल हो गए. अभी आपको कैसा लगता है, मतलब कैसे अभी आने वाले साल में हम लोग एक साथ 10 ब्रांचेस खोलने का टारगेट पकड़ के रखे हैं. मतलब इस साल में कम से कम हमारा 15 से 20 ब्रांच होना चाहिए इस साल में. क्योंकि अब ये जो है हम लोग सब हमारा सेटअप कर रहे थे, हमारा खुद का पैकिंग हमने शुरू किया है और मैन्युफैक्चरिंग में बकलावा वगैरह, मिठाई वगैरह हर प्रोडक्ट हमने हमारा खुद का ही किया है. तो इसके लिए हम रुके हुए थे इतने साल से, और अभी हमारा सेट सब हो गया है. तो इंशाल्लाह हमारा बहुत जल्द से जल्द हमारा टारगेट है कि नवी मुंबई में और 5-6 ब्रांच खुल जाए. तो वहाँ से कुक मंगा के इधर सब हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग शुरू कर दिया है, बकलावा वगैरह. क्योंकि इसका आजकल क्रेज बहुत चल रहा है. इसमें शुगर नहीं मिलाई जाती है, इसमें हनी रहता है, शहद मिला के इसको बनाया जाता है.
तो हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग किया और पब्लिक ने भी उसे बहुत पसंद किया और बहुत अच्छा सेल हो रहा है हमारा। कुनाफा बकलावा जो भी हमारा है, टारगेट ये है कि पहली बात तो प्रोडक्ट में कॉम्प्रोमाइज कुछ नहीं है। हमको पैसे थोड़े 2 पैसे कम, क्योंकि हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है, हम खुद कर रहे हैं, हमारा मार्जिन कम है, ऐसा है। वो हिसाब से हम लोग का रेट रिजनेबल रेट है। किसी को ज्यादा भी लगता रहेगा, लेकिन हम लोग क्वालिटी मेंटेन करते हैं, क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नहीं करते। मी स्वतः आत्ता दुबईला माझ्या पत्नी संगती गेलो होतो आणि साहेब हे बदाम साधे बदाम नाहीत, साधे बदाम आहे 700-800 रुपयेवाले, आणि जे बामरा बदाम असतात ना ते बामरा बदाम म्हणजे एक बदाम 100 बदामचा काम करतो। हे बदाम आहेत आणि चिलगुजे इतकीची बिंज असतो। या इकडे घ्या तुम्ही, खाली फक्त 4-5 दिवस खा, बघा कधी तंदुरुस्ती तुमच्याकडे येते। आणि जे यांनी सांगितलं जे वस्तू यूज करतात ना ती साखर बिकर कमीत कमी करतात। आणि यांनी सांगितलं की आता कसा काय परवडतंय काय करते, तर सर्व भावांना मी तर सर्वात पहिले शुभेच्छा देईन की यांच्याकडे युती राहिली पाहिजे। आणि हे पैसा नाही बघत, पैसा कमी बघतात, त्यापासून लोकांना कशी काय फॅसिलिटी देता येईल त्याच्याकडे यांचा लक्ष असतो। यांचा मी हार्दिक अभिनंदन करतो चौघा भावांचा। आणि लोकांना सांगेन की तुम्ही या इकडे एक वेळी, आणि एक वेळी इकडून बदाम जे अक्रोड आहेत मग जे असतात ते घेऊन जा आणि 2 दिवस 4 दिवस त्याचा यूज करा आणि बघा तुम्हाला कसं काय वाटते। त्यानंतर तुम्ही स्वतः बोला, डॉक्टर काय सांगतात माहितीये, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन लाखो रुपये खर्च करू नका, त्यापेक्षा ही ओरिजिनल वस्तू खा। हे 4-5 दिवस खाल्ला ना ती आपल्याला शक्ती येईल ना। साहेब आले होते दिवाळीसाठी स्पेशल, त्यांनी हे प्रोग्राम ठेवलेला आहे। आणि याच्यानंतर यांच्याकडे फेस 1ला पण यांचे शॉप आहेत। पनवेलला आपला नगरपालिकाचा जो आहे हॉल त्याच्या बाजूला यांचा आहे, त्यानंतर खारगडला आहेत, भरपूर यांचे शॉप्स आहेत। तर तिकडे जाऊन स्वतःहून खरेदी करा आणि यांचा मोबाईल नंबर पण भेटेल, त्यामध्ये तुम्ही घेऊ। मी 2 ते 3 वेळा फ्रूट वगैरे ड्रायफ्रूट वगैरे खरेदी केलेले आहेत। मला क्वालिटी एकदम बेस्ट वाटलेली आहे आणि त्यांची सर्व्हिस पण व्यवस्थित आहे आणि हायजेनिक सर्व प्रोडक्ट हायजेनिक आहेत, म्हणून बिंदास त्याच्यामध्ये काय हे नाही। आणि क्वालिटी व्यवस्थित असल्यामुळे घरात पण किंवा कुठे आपल्याला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल त्याच्या गिफ्टची पॅकिंग पण व्यवस्थित असतो। त्याच्यामुळे माझा तर मत आहे का तुम्ही दिवाळीला वगैरे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर जरूर अजवामध्ये ट्राय करा आणि व्यवस्थित तुम्हाला सर्व्हिस भेटेल। आणि मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। नाही की आणखी अजवाचा राहिला माझा बोलाचा, अजवा ही वस्तू अशी आहे की तुम्ही 7 कोंब 7 खजूर खालना, एक माणूस 7 दिवस खाईल ना तर त्याला कुठलाही आजार होत नाही, कुठलीही बिमारी होणार नाही। भूत प्रेतचा असर असला तो पण त्यावर नाही होत। या अजवाची स्पेशालिटी आहे। यासाठी कमीत कमी अजवा कोणी अर्धा किलो 1 किलो घेऊन जा, त्याचा प्रयत्न करा, वापरून बघा। याचे स्पेशल म्हणजे सायंटिस्ट त्यांनी पण याच्यावर हे केलेलं आहे की अजवा इज द बेस्ट इन वर्ल्ड। तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आता दिवाळीची आहे आणि साहेबांना पण हार्दिक शुभेच्छा। हमारी दिवाली है, तिथे पण आम्हाला एक मौका दो, एक टाइम दो और एक खिदमत करने का